सायन्स 1च्या टेक्स्टबुक मधले कोणते चॅप्टर आणि त्या चॅप्टर मधले कोणते इम्पॉर्टंट टॉपिक्स तुम्ही करायचे, एक्सरसाइज मधले कोणते टॉपिक्स तुम्ही करायचे याबद्दलचा हा व्हिडिओ असेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण ज्यावेळेस मी टॉपिक एक्सप्लेन करेल त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आणि एमसीक्यू साठी कुठल्या टॉपिक वरती भर द्यायचा आहे ते पण मी तुम्हाला प्रॉपरली एक्सप्लेन करेल. व्हिडिओला लाईक करा, आपल्या व्हिडिओला तुमच्या 10वीच्या सगळ्या मित्रांपर्यंत पोहोचवा, शेअर करा, व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला तर मग आता आपण बघूया चॅप्टर नंबर 1 पासून तुम्ही काय काय करायचंय. तर बघा, चॅप्टर नंबर 1 ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन मध्ये तुम्ही काय करणार? न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन और केप्लर्स लॉ, या दोन लॉ पैकी एक लॉ फिक्स म्हणजे फिक्स तुमच्या एक्झाम मध्ये येणार. तर दोन्ही लॉ तुम्ही प्रॉपर करून ठेवा. मला वाटतं केप्लर्स लॉ मध्ये येईल, उद्याच्या पेपरमध्ये केप्लर्स लॉ 100% येईल. त्याच्यानंतर जी म्हणजे एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि त्याच्या व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी, हे पण तुम्हाला प्रॉपर करायचंय. ऍट हाईट, ऑन द सरफेस आणि इन डेप्थ. आणि पुढे काय, वाय व्हॅल्यू ऑफ जी इज 0 ऍट द सेंटर ऑफ द अर्थ, हा एक टॉपिक तुम्ही व्यवस्थित करायचा. त्याच्यानंतर डिफरन्स बिटवीन स्मॉल जी म्हणजे एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अँड कॅपिटल जी, ग्रॅव्हिटेशनल युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, त्याची व्हॅल्यू काय असते, त्याचे एसआय युनिट काय, हे सगळं तुम्हाला प्रॉपर करायचंय. आणि न्यूमरिकल्स, मला असं वाटतं की उद्याच्या पेपरमध्ये तुम्हाला 2 मार्काचा किंवा 3 मार्काचा न्यूमरिकल याच लेसन मधून असू शकतो. तर हे सगळं व्यवस्थित करायचंय. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आलेल्या सगळ्या क्वांटिटीज आणि त्याचे एसआय युनिट्स प्रॉपरली करा. हा, आणखीन एक पॉइंट जो तुम्ही व्यवस्थित केलेला असेलच, डेफिनेशन ऑफ फ्री फॉल आणि एस्केप व्हेलॉसिटी आणि व्हॅल्यू ऑफ एस्केप व्हेलॉसिटी, हे एक पॉइंट या चॅप्टर बद्दल व्यवस्थित करा. तुमचे या चॅप्टरचे मार्क फिक्स होऊन जातील. आता नेक्स्ट चॅप्टर बघूया, पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. पिरियडिक क्लासिफिकेशन मध्ये काय करणार बघा तुम्ही. तर पहिलं मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल, त्याचे मेरिट्स पण करायचे आणि डेमेरिट्स पण करायचे. मी म्हटलंय ना 100% ह्या दोन्ही पैकी एकावरती क्वेश्चन असणारच. बघा, त्याच्यानंतर न्यूलँड्स लॉ आणि डोबेरिनर्स लॉ पण प्रॉपर करा. डोबेरिनर्स ट्रायड्स व्यवस्थित करा. त्याच्यानंतर स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल, जर लॉंग म्हणजे क्वेश्चन नंबर 4 मध्ये जर क्वेश्चन आला डिटेल मध्ये, तर तुम्हाला ते एक्सप्लेन पण करता यायला पाहिजे. पण कधी कधी ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन्स खूप याच्यावरती असतात. मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ऍटम, लेफ्ट हँड साइड, लेफ्ट हँड साइड मेटल, ट्रेंड्स इन द पिरियडिक टेबल, हे सगळं तुम्हाला याचं व्यवस्थित करायचंय, मॉडर्न पिरियडिक टेबल. आणि एक्सरसाइज मधून या चॅप्टर मध्ये काय काय करणार बघा. हे क्वेश्चन एक्सरसाइज मधले तुमचे पक्के झाले पाहिजेच. कुठले कुठले बघा, क्वेश्चन नंबर 3, 5, 7 आणि 8 या क्वेश्चन, ह्या एक्सरसाइज मधल्या या क्वेश्चन वरून जर तुमच्या एक्झाम मध्ये क्वेश्चन्स आले तर याच्यावरती म्हणजे याच्यातले मार्क्स तुमचे जायला नाही पाहिजे. ओके, नेक्स्ट आता पुढचा चॅप्टर बघूया, केमिकल रिएक्शन्स अँड केमिकल इक्वेशन. आता बघा, याच्यात काय करणार तुम्ही, टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन्स, सगळ्या टाइप्स, 4 टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन्स आणि त्याचे एक्झाम्पल्स तुम्हाला प्रॉपर करायचे आहेत. ओके, त्यानंतर काय, ऑक्सिडेशन अँड रिडक्शन, त्याच्यामधला डिफरन्स किंवा एंडोथर्मिक रिएक्शन किंवा और एक्झोथर्मिक रिएक्शन, याच्यामधला डिफरन्स 100% येऊ शकतो, प्रॉपर करा. आणि आणखीन एक सांगतो, याच्यामध्ये मी दिलेलं नाही, फॅक्टर्स अफेक्टिंग टू द रेट ऑफ केमिकल रिएक्शन, हा एक क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित करा. आणि एक्सरसाइज मधून बघा 4, 5, 6, 7, 8 आणि 9. तर एक्सरसाइज मधले जास्त क्वेश्चन करायचे, पण इझी क्वेश्चन्स आहेत, तुम्ही व्यवस्थित करू शकाल. हे जर केलं तर या चॅप्टरवरचा एकही मार्क तुमचा जाणार नाही. चला आता नेक्स्ट, इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. तर याच्यामध्ये काय करणार बघा, हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट अँड इट्स ऍप्लिकेशन्स, बल्ब आहे, फ्यूज आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे काही कॉइल्स असतील ते व्यवस्थित करा. याच्यामधले ऑल फॉर्म्युलेज, त्या क्वांटिटीज कोणत्या कोणत्या आहेत, फॉर्म्युले, त्यांचे फॉर्म्युले, त्याच्यानंतर त्यांचे एसआय युनिट्स प्रॉपर करा, त्याच्यावरचे असलेले न्यूमरिकल्स व्यवस्थित करा. ओके, आणि मला असं वाटतं की हे युनिट कन्व्हर्जन, 1 किलोवॅट इज इक्वल टू हाऊ मेनी जूल्स, हे युनिट कन्व्हर्जन पण तुम्ही प्रॉपर करा. त्याच्यामध्ये आता या चॅप्टर मध्ये आलेले जे रूल्स आहेत, फ्लेमिंग राईट हँड रूल, लेफ्ट हँड रूल, राईट हँड थंब रूल, हे सगळं व्यवस्थित करा. त्याच्यानंतर डिफरन्स बिटवीन एसी अँड डीसी करंट किंवा एसी अँड डीसी जनरेटर, हे एक व्यवस्थित करा बघा. त्याच्यानंतर मोटर आणि जनरेटर
मोटर आणि जनरेटर पण व्यवस्थित करा. आणि एक्सरसाइज मधले कुठले क्वेश्चन्स करणार 1, 4, 7 आणि 11 इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. 11 तर कराच. ओके, नेक्स्ट आहे हीट. हीट मध्ये काय करणार, लॅटेंट हीट ऑफ फ्युजन अँड वेपरायझेशन. त्याच्याबद्दलच्या सगळ्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर पाहिजे आणि त्याच्यावरचा कसाही क्वेश्चन आला तर तुम्हाला आन्सर करता यायला हवंय. त्याच्यानंतर अॅनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर आणि त्याचे जे ऍप्लिकेशन्स आहेत, पाईप गेट्स क्रॅक्ड इन विंटर सीझन किंवा ॲक्वाटिक लाईफ, त्यावरचा तो ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन जो आहे अॅनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर आणि त्याच्या ऍप्लिकेशन वरती, मला असं वाटतं की उद्याच्या पेपरमध्ये 100% क्वेश्चन असेलच. नेक्स्ट आहे हीट एक्सचेंज. गेल्या वर्षी त्याच्यावरती क्वेश्चन आला होता. रिज्युलेशन पण व्यवस्थित करा. आणि एक्सरसाइज मध्ये काय काय करणार, क्वेश्चन नंबर 2, 5, 6 आणि 8. आणि त्याच्यामध्ये नंतर आणखी जो ड्यू पॉइंट टेम्परेचर आणि ह्युमिडिटी ची जी कन्सेप्ट आहे इथं मी लिहिलं नाही, पण ती एक व्यवस्थित करा. ओके, नेक्स्ट आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. काय करणार रिफ्रॅक्शन ऑफ लाईट मध्ये, लॉ ऑफ रिफ्रॅक्शन, सगळे लॉ करायचे रिफ्रॅक्शनचे. त्याच्यानंतर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची कन्सेप्ट प्रॉपर क्लिअर पाहिजे. व्हेलॉसिटीचं काय होतं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मध्ये, किंवा मीडियम चेंज झाल्यानंतर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कशी चेंज होते, हे सगळं तुम्ही प्रॉपर करा. त्याच्यानंतर ह्या चॅप्टरमध्ये ज्या तुम्ही टेक्स्टबुक मध्ये जर बघितलं तर ज्या फिगर बेस्ड क्वेश्चन्स असतील 6.5, 6.4 आणि 6.7 यापैकी एकावरती तरी क्वेश्चन असेल असं मला वाटतं. आणि एक्सरसाइज मधून काय करणार, क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 करायचा. त्यानंतर बघा लेन्सेस मध्ये काय करणार, तिथं 100% लिहिले मी. बघा काय, एक तर रे डायग्राम्स करा, रे डायग्राम्स और पेज नंबर 83 वरती एक चार्ट आहे, तो चार्ट व्यवस्थित करावा. आईज, ह्युमन आय आणि त्याचे डिफेक्ट्स ऑफ विजन, 3 डिफेक्ट्स ऑफ विजन तुम्ही प्रॉपर केलेलंच असेल. ह्युमन आयचं स्ट्रक्चर आणि त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला यायला हवंय. ओके, त्याच्यानंतर मला असं वाटतं की ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट वरती पण क्वेश्चन असू शकतो यावेळेस. त्याच्यानंतर न्यूमरिकल्स व्यवस्थित करा आणि एक्सरसाइज मधला क्वेश्चन नंबर 1, 4 आणि 6 व्यवस्थित करा. त्याच्यानंतर मेटलर्जी मध्ये काय करायचं, आयोनिक कंपाऊंड्स आणि त्याच्या प्रॉपर्टीज सगळं व्यवस्थित व्हायला हवं. त्याच्यानंतर केमिकल चेंज आणि फिजिकल चेंज, खूप सोपा क्वेश्चन आहे, तो पण प्रॉपर व्यवस्थित व्हायला हवाय. त्याच्यानंतर एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिना, सगळं त्याच्याबद्दलचं तुम्हाला प्रॉपरली यायला हवंय. त्याच्यानंतर लिचिंग, 2 टाइप्स ऑफ लिचिंग, बेर्स प्रोसेस आणि हॉल्स प्रोसेस, ती एक प्रॉपर करा. रिॲक्टिव्हिटी सिरीज, त्याच्यावरती MCQ बेस्ड क्वेश्चन्स येऊ शकतो, त्याच्या ऑब्जेक्टिव्ह बेस्ड क्वेश्चन. आणि क्वेश्चन नंबर 5 एक्सरसाइज मधून काय करणार, क्वेश्चन नंबर 5, 7 आणि 8. आणि ज्या कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्सच्या मेथड आहेत या लेसन मधून, त्या मेथड पण जरा व्यवस्थित करा, त्याचे डायग्राम बघा. नेक्स्ट चॅप्टर आहे कार्बन कंपाऊंड, इम्पॉर्टंट चॅप्टर. काय करणार त्याच्यामध्ये, पहिलं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आपल्याला यायला हवं. नॉमनक्लेचर आपल्याला यायलाच हवं. याच्यावरती 100%, ह्याच्याशिवाय पेपरच तयार होणार. 100% क्वेश्चन तुम्हाला दिसणार म्हणजे दिसणार. त्याच्यानंतर फंक्शनल ग्रुप्स व्यवस्थित यायला हवे, सगळे फंक्शनल ग्रुप्स. हो, आणि आणखीन काय, नॅचरल पॉलिमर्स आणि मॅनमेड पॉलिमर्सचा जो चार्ट आहे आपल्या बुकमध्ये, तो चार्ट व्यवस्थित करा म्हणजे कराच. आणि एक्सरसाइज मधून काय करणार, क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 5, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 6 आणि क्वेश्चन नंबर 7 हे क्वेश्चन्स व्यवस्थित व्हायला हवेतच. आयडेंटिफाय द केमिकल रिॲक्शन चा एक क्वेश्चन असतो. नॉमनक्लेचर मध्ये एक तर स्ट्रक्चर देतात आणि आपल्याला UPSC नॉमनक्लेचर लिहायचं असतं, किंवा नेम देतात आणि त्याच्यावरून स्ट्रक्चर ड्रॉ करायचं असतं. यायला हवं आपल्याला कार्बन कंपाऊंड मध्ये. आणि स्पेस मिशन मध्ये काय करणार, ऑर्बिट ऑफ द सॅटेलाइट्स यायला हवे आता आपल्या सगळ्याच, लोअर अर्थ ऑर्बिट, मीडियम अर्थ ऑर्बिट आणि हायर अर्थ ऑर्बिट. त्याच्यानंतर स्पेस डेब्रिस वरती क्वेश्चन व्यवस्थित करा, स्पेस डेब्रिस, मॅनेजमेंट ऑफ स्पेस डेब्रिस. त्याच्यानंतर फंक्शन्स ऑफ सॅटेलाइट. आणि एक्सरसाइज मधून क्वेश्चन नंबर 3 आणि 4 करा. तर हे आहेत सगळे, हे टॉपिक व्यवस्थित करा. आणि एक्सरसाइज ज्या चॅप्टरच्या खालचे एक्सरसाइजचे मी क्वेश्चन्स दिले, ते क्वेश्चन्स व्यवस्थित करा. टेक्स्टबुक नीट वाचा. तुम्ही हे सगळे जे टॉपिक्स आहेत मी दिलेले, जर व्यवस्थित केले तर 40 आउट ऑफ 40 मार्क्स तुम्हाला पडू शकतात. पेपरचा चांगला अभ्यास करा. ऑल द बेस्ट. आपल्या प्रसाद सर अभ्यास क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा
शेअर करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा, खाली कमेंट करा. बघा तुम्ही पेपर झाल्यानंतर याच टॉपिक्स वरती तुम्हाला क्वेश्चन्स दिसतील तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये, आणि जर तुम्ही याचा प्रॉपर अभ्यास केला तुम्हाला पेपर खूप इझी जाईल. तुम्ही 40 आउट ऑफ 40 स्कोर करू शकता. सायन्स 2 चे पण इम्पॉर्टंट पॉइंट्स, टॉपिक वाईज, चॅप्टर वाईज इम्पॉर्टंट पॉइंट्स किंवा टॉपिक्स मी प्रिपेअर करेन. तुम्हाला सायन्स 1 च्या पेपरसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू.